वासळी आणि उमेळा आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी हा आमच्या सोबत जोडला गेलाच पाहिजे। वासळीचा प्रतिनिधी आलाय, उमेळा आपला प्रतिनिधी येऊ द्या। नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय एडवन, टीम एडवन। आमचा आवाज जर आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर कृपया चला मित्रांनो, दिरंगाई करू नका। प्रसाद गतवर्षी ज्यानं आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने हे मैदान गाजवलं तो प्रसाद मैदानाच्या आतमध्ये वासळी टीमचं प्रतिनिधित्व करण्याकरिता या प्रतिनिधी आले टीम एडवनचे। एडवणकर आपला देखील सन्मान होईल या स्पर्धेच्या माध्यमातून। हार्ड लक, बॅड लक आणि पुढच्या स्पर्धांकरिता खूप सारे शुभेच्छा। धीरजजी वर्तक आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते करूया सन्मान टीम एडवनचा। एडवन टीमचे कॅप्टन आपणास विनंती असणार आहे, भोजनाची व्यवस्था केलेली आहे, आपण भोजन करून घ्यायचं आहे। पहिल्या बॉल वरती आली आहे दुहेरी धाव, दुहेरी धावेने धावफलकावरती धावांचा श्री गणेशा होत असताना निशांतच्या बॅटमधून 2 धावा आल्यात। नॉन स्ट्रायकर बॅटरचं नाव आम्हाला कळलेलं नाहीये, पुन्हा एकदा सूचना लक्षात घ्या। टीम उमेळे सागर आल्यात, प्रतिनिधी आम्हाला लाभलाय त्याचं देखील स्वागत करूयात। निशांत आणि सागर आणि प्रसाद आहेत गोलंदाजी मार्क वरती। यावेळेचा बॉल ऑन साइड वरती, वाह काय तडाखा, जबरदस्त फटका फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर, सीमा पार आलाय युरो पॉवर षटकार। थँक्यू आगाशी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सन्माननीय व्हाईस चेअरमन आदरणीय जयची वर्तक करतात बच्चू भाऊ यांचं पुन्हा एकदा शुभागमन होतंय। ओहो यावेळेस मात्र बॅट उलटी करण्याचा प्रयत्न इनसाइड दी लाईन आहेत, पंच कळवतायत गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर निर्णय देण्याचा पराक्रम ज्यांच्या नावावरती आहे तो परशुराम पाटील असं मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर जगदीश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत। तिसरे पंच खालिद सय्यद हे देखील आपल्याला अनुभवायला मिळत आहेत। यावेळेस डॉट बॉल येतोय, डॉट बॉल सांगता होईल निशांत आणि त्याच्या साथीनं सागर आलेत बॅटिंग करण्याकरिता के आहे। तर 8 धावांवरती सांघिक धावफलक, एक मोठा फटका निशांतच्या बॅटमधून आलाय अगेन्स्ट दी विंड, अगेन्स्ट द वाऱ्याच्या आपण पाहिला तो फटका पाहायला मिळाला। प्रसाद यावेळेस पुनश्च एकदा सज्ज होतोय 4 षटकांच्या या लढतीमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फुल टॉस हाताळला होता, यष्टीरक्षक चूक करेल, वेगानं फेकी झाली, तत्पूर्वी 2 धावा, माफ करा 1च धाव, वाईट नाहीये, फक्त बाईची धाव आहे। धावफलकावरती 1 धाव वधारती आहे, आणखीन एक लीगल बॉल, पुन्हा एकदा निशांत थोडासा स्तब्ध झाला, 2 बॉल वाईड जातील असं त्याला वाईट वाटलं होतं, परंतु मैदानामध्ये पंचांनी हा देखील लीगल बॉल कळवलाय। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात, त्या 9-1 अतिरिक्त धाव जी गणली गेली धावफलकावरती। आतापर्यंत 8 धावा खर्ची घातल्यात गोलंदाज प्रसादनं। मुख्य पाठीचा कणा राहिलाय प्रसाद जर टीम वासळीचा विचार केला तर, आणि वासळी आणि उमेळा दोन्ही वसई परिसरातील संघ आहेत, त्यामुळे आजूबाजूच्या गावातली उडे दुवे जे आहेत ते चांगल्या पद्धतीने माहिती आहेत, त्यामुळे एक चांगली लढत येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला। पुन्हा एकदा प्रसाद सज्ज होतोय, लेदर बॉलचा खूप चांगला अनुभव त्याच्याकडे देखील आहे। यावेळेचा बॉल डावकुऱ्या हाताच्या बॅटर करता फेकी चुकीची, ओ काय चाललंय, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रसादनं जाईल चेंडू सीमा पार, बाईचा हा चौकार। सर जबरदस्त यावेळेला आपण पाहताय थोडीफार कुठेतरी लगोरीची आठवण झाली आणि मोय डेफिनेटली काम डाऊन होण्याची गरज होती प्रसादला, जी फेकी केली प्रसादनं डॉट बॉल वरती स्वतःच्या 4 धावा त्याने खर्ची घातल्या। मोये नक्कीच पाहायला मिळालं दोन्ही बाजूकडून। या क्षणचित्रानंतर मला तो IPL मधला अमित शर्माचा व्हिडिओ आठवला, ज्यावेळेस राजस्थानच्या विपक्षामध्ये खेळत असताना फॉकनर बॉलिंग करत होता आणि दोन्ही एंड कडून थ्रो झाले, बॉलर कडून आणि विकेट किपर कडून देखील, आणि तरी अमित शर्मा बाद होत नव्हता, पण नाईलाजाने शेवटी 3ऱ्या फेरीवरती तो बाद झाला। यावेळेस अलॉंग विथ द कार्पेट चालला चेंडू डीप मध्ये, लॉंग ऑन वरती प्रोटेक्शन आहे, फेकी पुन्हा चुकली, आंखों में इशारा और चुरा लिया है 2 रन को। पुन्हा प्रसाद पहा थोडासा गंभीर झाला, फेकी पुन्हा गेली,
15 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. मिड विकेटचा खेळाडू बाउंड्री लाईन वरती केवळ मान डोलवण्याचं काम करतोय. नाखुश आहे मैदानाच्या आतमध्ये जे काही घडलंय. 15 धावा झाल्यात. सर, नाणेफेक जिंकल्यानंतर या मैदानावरती बॅटिंग स्वीकारणं खूप धाडसी निर्णय आणि त्या निर्णयानंतर पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनवणं अप्रतिम कामगिरी टीम उमेळाकडून होत असताना. याला म्हणतात कॉन्फिडन्स लेवल. जो कॉन्फिडन्स लेवल टीमचा जो जेव्हा असतो ना त्यावेळेला एक वेगळंच क्लास पाहायला मिळतो आणि त्या अनुषंगाने आत्तापर्यंत त्या रणनीतीने त्या गेम प्लॅनिंगनुसार चाललेल्या आहेत. ती स्ट्रॅटेजी त्यांनी अगोदरच आखली होती की या मैदानात गेल्यानंतर आपल्याला तिथे टॉस जिंकल्यानंतर डेफिनेटली निर्णय आपल्याला बॅटिंगचाच घ्यायचा आहे. मग तो कोणताही संघ असो, तो बलाढ्य संघ असो, तो कोणताही संघ असो, परंतु आपल्याला बॅटिंग घेऊन दबदबा कायम राखायचा आहे. आणि ती बॅटिंग घेतल्यानंतरचा हा रिझल्ट पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतो. 15 रन्स. नो पेन नो गेन. वेदना नाही तर परिश्रमानंतर तुम्हाला मेहनतीचं फळ मिळणार नाहीये हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. निशांत 4 बॉलमध्ये 8 धावा, सागर 2 बॉलमध्ये 2 धावा म्हणजे 10 धावा बॅटमधून आल्या. उर्वरित 5 धावा या अतिरिक्त आल्यात आतापर्यंत टीम टोटलमध्ये. उमेळा टीमच्या उमेळा विपक्षामध्ये वासळी असा पहिल्या फेरीचा अखेरचा सामना आपण पाहतोय. निमित्त आहे MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित MCC चषक 20-25चं पर्व 5वं. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक, आणखीन एक मोठा खेळाडू टीम वासळीचा. पहिल्या चेंडूवरती गती कमी केली. यष्टीरक्षक पुन्हा एकदा चुकतोय. फेकी पुन्हा एकदा चुकतेय. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. पंजा खुलतोय. पुन्हा एकदा एकेरी धाव. धावफलकावरती वधारते. धावफलक जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. मैदानामध्ये केवळ हास्य स्मित पाहायला मिळते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती. कारण काय घडतंय हे कळेच ना. प्रतीकला डॉट बॉल आला परंतु यष्टीरक्षक चुकला आणि तदनंतर मात्र फेकी देखील चुकली. एकेरी धाव आली. धावफलकावरती धावा होत आहे 16. अक्षरशः 6 धावा आतापर्यंत या अतिरिक्त मोजल्यात टीम वासळईने. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळीचा बॉल पडल्यानंतर अखुटप्प्याचा शॉर्टआर्म जाब केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू झालाय फरार. सीमा पार आलाय युरो पॉवर. षटकार. Si el ritmo te lleva a mover la cabeza y empezamos como es. Mi música no discrimina a nadie, así que vamos a romper. Toda mi gente se mueve. Mira el ritmo como los tiene. Hago música que entretiene. थँक्यू सर. पहा फटका खेळला. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आला परंतु त्याच्या हातामधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर विसावला. काय घडतंय मैदानामध्ये गोलंदाजाला काही कळेना. धावा मात्र मोजल्या जातात. धावा झाल्या 22. आज कदाचित कॅच सोडण्याचा दिवस आहे की काय हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतो. कारण वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या स्पेशल डेने ओळखले जातात आणि त्यामुळे आज हा दिवस आय थिंक सो कॅच सोडण्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर सुद्धा आपण पाहिलं होतं अशाच प्रकारची दृश्य आपल्याला पाहायला मिळाले DBN लाईव्हच्या माध्यमातून. म्हणजे होतं कधी कधी तो दिवस आपल्याला पाहायला मिळतो. दिवस प्रत्येक वेगवेगळे असतात. हा दिवस माझा नाही आहे परंतु तो दिवस तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. ज्यावेळेस ऑनसाइड वरती डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. खेळाडू पुन्हा एकदा चुकलाय. चाललाय चेंडू डीप मध्ये. प्रोटेक्शन आहे. यावेळेस मात्र चांगलं बॅकअप लॉंग ऑन वरून जवळ मिड विकेटला जात असताना धावा 2 वाचवल्या. दुहेरी धावेने धावफलक वधारतय. धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. येस डेड बॉल बेल्स पडल्यात मला वाटते हवेमुळे. पंच ओरडत आहेत परंतु पंचांचा आवाज कोणी ऐकेना. हवेचा झोत एवढा आहे की काही चाललंय मैदानामध्ये केवळ हास्य कळलोळ. 3 धावा पळून काढल्यानंतर दमचाक झाल्यानंतर पंच सांगतात डेड बॉल. त्यामुळं खेळाडू देखील थोडेसे नाखुश नाराज. यस नाईलाज आहे. तुम्ही बॉल डिलिव्हर होण्याच्या आधी बेल्स पडल्या तर पंचांकडे नक्कीच तो अधिकार आहे की पंच बॉल डेड बॉल घोषित करू शकतात. रिवाइज होऊयात पुन्हा एकदा. 22 धावा. आदित्य आमच्या सोबत आहेत कळवत आहेत. धावा आहेत 22 ऑन द स्कोरबोर्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 1.2. यष्टीरक्षण बदललंय. यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदल टीम वासळी करताना पाहायला मिळते. मरता क्या न करता. जेव्हा आपल्यावरती कठीण प्रसंग येतो त्यावेळेस आपण नाईलाजाने प्रत्येक पर्याय अवलंबून पाहतो. मग तो कोणीही सांगो आणि कोणीही करो परंतु फरक येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा प्रतीक गोलंदाजी माकवती. यावेळेस मात्र डिफेंडर बॅटर करिता अगुटप्प्याचा बॉल. शॉर्ट आर्म जाब. वाह काय फटकाय. आडवा बॅटने चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू धाडलाय सीमा पार. आलाय युरो पॉवर. षटकार. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, champion, champion.
थँक्यू डिस मास्टर. 28 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. चॅम्पियन ठरतोय बॅटर सागर. 4 बॉलमध्ये 14 धावांवरती तो खेळतोय. 5 बॉलमध्ये 8 धावांवरती निशांत खेळतोय. सांघिक धावपलक जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. सर 9 बॉलमध्ये 28 धावांवरती धावपलक जाऊन पोहोचलाय. हल्ला चढवलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर टीम उमेळाने पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती सागर करिता. यावेळेचा पुन्हा एकदा फटका समोर ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तो बनेल दर्शक. डीप मधलं मिड विकेट वरचा खेळाडू आला. सॉरी काऊ कॉर्नर वरचा खेळाडू आला. चेंडू अडवला तोपर्यंत 2 धावा. सर काय धावगती आहे. केवळ 10 चेंडूवरती 30 धावा पहिल्या इनिंग मध्ये. नाणेफेक जिंकून टॉस जिंकून बॅटिंग घेतल्यानंतर टीम उमेळा. सागर यावेळेला अप्रतिम बॅटिंग करत असताना कारण त्याच्याच बाजूने हवेचा ऍडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळतो परंतु त्याचे पॉवरफुल बॅटिंग करताना त्याचा बॉर्डर हँड आणि अफलातून टायमिंग बॅट मधून पाहायला मिळतं. त्या जोरावर षटकार चौकार बोलतायत. यावेळेस बॅट चिकट. यष्टीरक्षक येईल इन ऍक्शन. टिपला जाईल. झेल संपलाय. सागरचा खेळ सुटकेचा निश्वास टाकलाय. अँड वॉट अ टायमिंग बाय मिस्टर दैदीप अँड टीम. जबरदस्त टायमिंग आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 30 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय. पहिल्या विकेटचं पतन. सागर गॉन. चला यार सारे या एक बार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक बार हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट. थँक्यू डिझे मास्टर. आमचे बच्चू भाऊ कळवत आहेत की भोजनाची व्यवस्था आहे प्रत्येकानं आणि प्रत्येक वाढवळ समाजाच्या खेळाडूंनी या भोजनाचा आस्वाद घ्यावा ही एक त्यांची प्रांजळ सूचना. अन्न हे परमब्रह्म. येस डेफिनेटली. थँक्यू बच्चू भाऊ. टीम दैदीप अँड कंपनीनं अचूक यावेळेस टायमिंग साधलंय. धावपलकावरती 30 धावा झाल्यात. 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रत्येक षटकागणिक 15ची सरासरी आहे. न्यू बॅटर इन झालेत. गौरव आलेत नवीन फलंदाज. चला अधिकचा वेळ घेऊ नका. पंच याकडे देखील लक्ष ठेवा. जगनजी अँड गंभीर. शेवटचा अखेरचा 1 बॉल. प्रतीक आतापर्यंत जर पाहिलात तर मागणं ठरलाय. आतापर्यंत जर पाहिलात तर 2 षटकार त्याच्या विपक्षामध्ये आल्यात. तब्बल 15 धावा त्याच्या या षटकामध्ये आल्यात. 14 धावा धावपलकावरती त्याने खर्च घातलेला. 1 फलंदाज मात्र बाद केलाय. यावेळीचा बॉल स्विच हिट आल्या करण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू जरूर आदळला परंतु पंच कळवतात यष्टी सोडून जाणारा हा बॉल आहे. प्रतीकला देखील माहिती होतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15च्या सरासरीने धावा झाल्या 30. यानंतर एक सूचना असेल टीम आगाशी करिता. आपण आपलं जे काही भोजन असेल ते आवरून घ्या कारण चालू सामन्यामधील विजेता संघ यांच्या समवेत आपला दुसरा फेरीचा लगेचच सामना खेळवला जाणार आहे. आदित्य देखील आम्हाला खुणावतोय या गोष्टीकडे कारण प्रत्येक मालवडेकरांची विशेष नजर आहे या स्पर्धेवरती. राईट क्लिकचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय दीपेशजी हे देखील आम्हाला जोडले जात आहेत. प्रत्येक मालवडेकरांचा एक विशेष सहभाग आहे आणि ज्याचं नाव घ्यावं त्याचं देखील कमी आहे त्यामुळं प्रत्येकाचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. धावपलकावरती 30 धावा आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर आतापर्यंत धावा गमावल्यात त्या टीम वासळईने. पण वासळईला विसरून चालणार नाही आहे. गतवर्षीचा या गटाचा रनरअप आहे. मथानेच्या विपक्षामध्ये त्यांचा पराभव झाला होता. 4थ्या क्रमांकाचं बक्षीस प्राप्त केलं होतं त्यामुळे त्यांना देखील विसरून चालणार नाहीये. चला गोलंदाजी मार्कवरती होतोय बदल. गोलंदाजी करण्याकरिता प्रांजळ आलाय. आमचा 12वा खेळाडू आहे ना वासळीचा तो एक अपेक्षा करतोय की फिल्डिंग चांगलं होणं गरजेचं आहे परंतु क्रिकेटमध्ये आदरणीय सन्माननीय नरेशजी जोगळे साहेब यांचं शुभ आगमन झालंय. जोगे साहेब आपलं मनपूर्वक स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. प्रांजळ आलेत गोलंदाजी करण्याकरिता. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा झाल्यात त्या 30. 2 षटकांच्या समाप्तीनंतर निशांत जो आघाडीला आलाय तो अजूनही मैदानामध्ये शफल झाले. ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. चेंडू शॉर्ट मध्ये अडवला जाईल. तदवर घेतली गेली 1 धाव धावपलकावरती वधारती आहे. धावपलक जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. सुपर्ब. त्यावेळेला धावसंख्या जर आपण पाहिली तर अतिशय देखणी फलंदाजी पाहायला मिळाली. सागरच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला आणि त्यानंतर बाद झाल्यानंतर आपण पाहतायत आता निशांत
आणि गौरव याच्यावर दारोमदार लो फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळला गेला. मनगडचा चांगला वापर आणि तेवढीच चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेला दिप्पीजी माने सर्कल मध्ये तुम्ही असताना त्यावेळेला विदिन सेकंदामध्ये चेंडू येतो आणि अशा वेळेला तुम्हाला इंटेलिजंट क्रिकेट दाखवावं लागतं, चतुराईचं क्रिकेट दाखवावं लागतं, कारण 7 शब्दांचा अर्थ लपलाय त्यामध्ये आय फॉर इंटेलिजंट. यावेळेसचा बॉल बाउंड्री लाईनच्या ऑलरेडी बाहेर थांबवला. आणखी एक चौकार, चेंडू उत्तम ज्वेलर्स चौकार 4. चांगली फिल्डिंग केली होती, परंतु तिथे आपण पाहिलं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स झालं आणि एक्साइटमेंट होतं फेकी करण्यासाठी, कारण कालच्या दिवसात रात्रीच्या सत्रात सुद्धा अशाच पद्धतीने झाला होता. भाईंदरचा योगेश याने मात्र फेकी केली, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. यावेळीचा बॉल डॉट गेला, परंतु यष्टीरक्षक चकला. दुसऱ्या धावेकरिता निशांचा प्रयत्न असेल. वाईड बॉल पंच कळवतात. वाईडच्या या 2 धावांनी धावफलक वधारतय. धावफलक 38 धावांवरती. मध्ये जर पाहिलात ना सर, तर उमेळा संघ पुढे निघून चाललाय. वासळीचा टीम थोडासा बॅकफुट वरती येतोय, कारण धावा ज्या पद्धतीने गमावल्या जातात त्यांच्याकडून, तो देखील एक चर्चेचा विषय राहिलाय. गंमत म्हणून प्रेक्षक त्यांची जरूर आनंद घेत असतील, परंतु त्यांच्याकरता चिंतेचा विषय हा. यावेळीचा बॉल आखू टप्प्याचा ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न झाला. यष्टीरक्षक झेलच्या दिशेनं टिपला जाईल. झेल संपलाय. गौरवचा खेळ, विकेटचं पतन. My name is Lakhan, my name is Lakhan, सजनों का सजन मेरा नाम है लखन. ए जी ओ जी लो जी सुनो जी, मैं हूँ मन मौजी, करता हूँ मैं जो वो तुम भी करो जी. 1 2 का 4 4 2 का 1, my name is Lakhan. क्या बात आहे, जबरदस्त एव्हरग्रीन गाणं आपण पाहतायत. फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जात असताना ओल्ड इज गोल्ड हे खरं म्हटलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये गाणं येतात, गाणं जातात, कोणालाच ठाऊक नसतं, आणि अशी गाणी लागल्यानंतर ज्या पद्धतीने मात्र ओठ परिपूर्ण मात्र बोलायला लागतात, म्हणजे ही गाणी ओल्ड इज गोल्ड ते खरं म्हटलेलं आहे. आणि गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. डेफिनेटली यावेळेचा बॉल अखू टप्प्याचा बाहेर चाललाय. पंच सांगतात उजवी एष्टी सोडून वाईट बॉल. सर, ओठ बोलू लागतात आणि पायही थिरकू लागतात. ही केवळ एक कल्पना आहे आणि या कल्पनेच्या जगामध्ये आपण जगतो. जर पाहिलं तर यावेळेचा बॉल अडव्या बॅटनं ऑन साइडला टर्न केलाय. गॅप मधून चेंडू 1 बाउन्स सीमा पार. उत्तम पद्धतीचा फटका. उत्तम ज्वेलर्स चौकार. हवा 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 खुशबू लुटा दे, कहाँ खुली हाँ खुली जुल्फ बता दे, अब उसका पता दे जरा मुझको. थँक्यू. चांगला फटका होता. यावेळेला आपण पाहिला फ्लिकचा फटका जरूर आपण पाहू शकतात. बॉर्डरमॅनचा चांगला वापर करतोय आणि मनगडाचा चांगला वापर करत असताना अशा प्रकारचे स्ट्रोक येणं साहजिक आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक सरळ बॅटचा उपयोग केला होता. अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग अँड बॉलिंग एअर. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोकलं, स्टॉप केलं, रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. फलंदाज बाद गॉन. Báilame como si fuera la última vez y enséñame ese pasito que no sé, un besito bien suavecito, bebé. Taqui taqui, taqui taqui, taqui taqui. Eres un besito. 2 मोठे फटके आल्यानंतर जसा फलंदाजाचा अपसेट व्हावा तसा डीजे मास्टर अपसेट करतोय. 2 चांगली एव्हरग्रीन गाणी वाजवल्यानंतर आधुनिक संगीताकडे घेऊन गेले आणि बॅटर रनआउट झाला. धावफलकावरती 43 धावांवरती तिसरा फलंदाज बाद झालाय. प्रांजळचं षटक संपले. 13 धावा त्यानं खर्ची घातल्या. 1 फलंदाज बाद केला. 3 षटकांचा विचार केलात. पहिलं षटक प्रसादचं 15 धावा विकेटलेस राहिला तो. प्रतीकचं 15 धावा 1 विकेट त्यानं प्राप्त केलं. प्रांजलचं 1 षटक 13 धावांचं 1 विकेट त्याने प्राप्त केला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 43. शेवटचं हाणामारीचं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चिराग पाटील, मॅन फ्रॉम वासळई वसई. उमेळा परिसरातील हे 2 संघ, उमेळा आणि वासळई एकाच परिसरातून येणारे हे 2 संघ जर पाहिलात तर एकमेकांचे उणे दुवे चांगले माहिती आहेत. त्यामुळे एकमेकांवरती कुरघोडी होत आहेत सातत्यानं. आकाश आहेत, असं नाहीये की वासळी या धावांचा पाठलाग करू शकत नाही. पाठलाग होणार आहे, कारण प्रतीक आहे, प्रसाद आहे, त्यानंतर चिराग आहे. खूप चांगले खेळाडू त्यांच्याकडे देखील आहेत. त्यामुळे पाठलाग जरूर होणार आहे. मॅच मध्ये नक्की मजा येणार आहे. जशी दुपारच्या सत्रामध्ये इंडिया विपक्षामध्ये न्यूझीलंड हा देखील सामना आज होणार आहे. टॉसचा विचार केला तर टॉस झालाय आणि ती नाणेफेक जर पाहिलं तर ती देखील माहिती आपण प्रेक्षक राजांपर्यंत पोहोचवणार आहोत. पहिला बॉल चिरागचा
अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट जाब, चेंडू सरळ मिड विकेटच्या हातामध्ये पडता पडता विसावता बाउन्स वरती गॅदर होईल. न्यूझीलंडनं टॉस जिंकला, पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काय चाललंय केवळ निराशा. क्षेत्ररक्षण करत असताना धावफलकावरती धावा झाल्यात 44. म्हणून मी उल्लेख केला होता आज कॅच सोडण्याचा दिवस आहे की काय. प्रत्येक जण मात्र यावेळेला आज झेल सुटत असताना पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसात आपण पाहिलं अतिशय पहिल्या दिवसात रॉश वैतीने जो झेल टिपला होता बाउंड्री लाईन टच अफलातून पाहायला मिळाला. कालच्या दिवसात राहुल पाटीलचा चांगला झेल पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये ऋषिकेशचा झेल पाहायला मिळाला. पंचांकडे दाद मागितली होती. पंच एक्सपिरियन्स आहेत जगदीश भोईर सर त्या ठिकाणी दर्शवतात. लेग बाईचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 45 या धावसंख्येवर. हा एक्सपिरियन्स पंच आहेत. भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि त्यामुळे मात्र आपण पाहत आहेत की तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगलात, कोणत्या सिच्युएशन मध्ये जगलात याला फार महत्वाचं आहे. आणि त्याच सिच्युएशन मधून आलेले हे अंपायर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45 ला 3. पुढचा बॉल चिरागचा. यावेळेस अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट जाब करण्याचा प्रयत्न बाहेर चाललाय जास्त. पंच कळतात वाईड बॉल. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. केवळ एका लाईनचा वाईड आहे, त्यामुळं शफल झाल्यानंतर तुम्हाला जास्त बाहेर चेंडू हाताळता येणार नाहीये. हे देखील खुणावतात यष्टीरक्षक. आपण पाहिलं तर प्रसाद आणि प्रतीक हे दोघे भाऊ, त्यानंतर चिराग आहे, प्रांजल आहे, असे काही बॉलिंग लाईनअप आपल्याला जी पाहायला मिळते टीम वासळईची. पुन्हा एकदा चिराग सज्ज होत असताना यावेळीचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू चालला डीप मध्ये. कौ कॉर्नरवरून वेगावून क्षेत्ररक्षक येईल. तद्वर घेतली गेली एक धाव धावफलकावरती वधारती आहे. धावफलक जाऊन पोहोचते 47. आदित्य खूप चांगलं काम मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत करत असताना प्रवीण सकाळपासून जोडले गेले आहेत. DBN लाईव्ह चे सर्वा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 धावा झाल्यात. धावा वाढवाव्या लागतील हे माहिती आहे परेशला आणि आकाशला सुद्धा, त्यामुळं प्रयत्न चाललाय. परंतु चिरागचं कौतुक आहे. पहिल्या 3 गोलंदाजांनी जवळजवळ 15 हाताळल्यात, परंतु आतापर्यंत 3 चेंडूमध्ये केवळ 4 धावा खर्ची घातल्यात त्या गोलंदाज चिरागनं. खूप चांगलं शतक स्लॉग ओव्हरचं. पुढे एकदा सज्ज होतोय चिराग. अकुटप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. यावेळेस धावबाची संधी. परतावं लागेल बॅटरला. आकाश येईल माघारी, परंतु वाईडची एक धाव वाढते. धावफलक जाऊन पोहोचते 48. लॉस ऑफ 4 विकेट्स. Sonido de la música, toca tu cuerpo, déjate consumir fuerte, déjate consumir fuerte, déjate consumir fuerte, déjate consumir fuerte, déjate consumir fuerte. El saxo loco. थँक्यू डीजे मास्टर. रोहित शर्मानं काय सांगितलं की पहिल्या 2 मॅच मध्ये चेस केल्यानंतर या मॅच मध्ये धावा बनवून आमच्या गोलंदाजांना आम्ही ऍक्शन मध्ये आणणार आहोत. यावेळेची बॅटची कड चालली आहे. शॉर्ट फाईन लेगला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेग केअर करत असताना जाईल सीमा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीजे मास्टर. 52 झाल्या धावफलकावरती सांघिक अर्धशतक पाहायला मिळतंय बॅटिंग करणाऱ्या टीम उमेळाचा. जर आपण पहिला टीम टोटल 52 वरती जाऊन पोहोचलाय. परेश जो 4 बॉल मध्ये 8 धावांवरती खेळतोय. चिराग पुन्हा एकदा सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू काय खोदलाय. वाह, काय फटका सजवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून जबरदस्त दणका. चेंडू सीमा पार आलाय. युरोपावर षटकार. ज्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय अप्रतिम. सूप ऑफ टायमिंग. काय फटका खेळला होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. व्हॉट अ शॉट. हा बॉल आपण पाहतायत कमबॅक केले गेले असं म्हणायला हरकत नाही मिस्टर चिराग पाटीलच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 58 वर जाऊन पोहोचली गेली. इथे सॅक्रिफाईस विकेट केली गेली शेवटच्या बॉलवर. 59 धावांचं लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्यात आले. ते म्हणजे वासळी
असंग आपल्याला पाहायला मिळतो. उमेळा टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली. कॉन्फिडन्स चांगला होता आणि त्यानंतर चिरागने केलेला कमबॅक खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकलिपचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला गेला होता आणि इथून आपण पाहताय शेवटच्या बॉलवर ही विकेट मिळाली. 58 वर 10 धावांचा खेळ समाप्तीवर झाला. पहिला डाव समाप्तीवर निशांतने 13 धावा केल्या, सागरने 16 धावा केल्या, गौरव मात्र 1 धाव, त्यानंतर परेश 14 आणि त्यानंतर आकाश आणि जो आपण पाहतायत मोनिश यांनी मात्र थोडंसं निराश केलं. त्यानंतर प्रसाद, प्रतीक, प्रज्वल, प्रांजल आणि चिराग यांनी गोलंदाजी करत असताना 10, 14, 13, 14 अशा पद्धतीने धावा खर्च केल्या. त्यामध्ये एक एक विकेट मात्र प्रतीक आणि प्रज्वलला मिळाली. पण पाहतायत पंचांसाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हे खरं आपण पाहतायत कौशल्य आहे. एक माणुसकीचं नातं कसं जपायचं हे MCC क्रिकेट क्लब आगाशी या माध्यमातून मालवेडे हे आपण पाहू शकतायत. मालवेडे आगाशी आणि मालवेडे आगाशी हे गाव म्हटल्यानंतर एक माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं आणि हे MCC क्रिकेट क्लब एक माणुसकीचं माहेरघर आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. खरोखरच सॅल्यूट असेल. भावेश घरत येत आहे, ज्यांनी नुकतंच अर्ध्या तासापूर्वी कॉल वर ते बोलत होते की मॅचचा आनंद घेताय आणि इथून आपण पाहताय ते उपस्थित होत असताना लेदर क्रिकेटचा क्लास या खेळाडूकडे जरूर आहे. वसई गावातून थेट आता या पुरापाड्याच्या आगाशीच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलं गेलं. यंगस्टर पापडी टीम सातत्याने गणेशजी काकड यांचं नेहमीच आपण सातत्याने पाहिलेलं आहे. आणि भावेश घरत व्यासपीठावर या पण आपलं सहर्ष स्वागत. यांची लेदर क्रिकेट स्पर्धा येते लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. गेल्या वर्षात ती मिस केली परंतु या वर्षात जरूर कव्हर करूया. पंकज दत्तात्रय देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते. स्वप्नील राऊत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे. ती संपूर्ण जाधव बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रस्ट, त्यानंतर भरपूर ज्यांनी या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने विशेष सहकार्य केलंय. अमितजी चुरी असतील, या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. सिल्वर लाईट जे आपल्या आवाजाची काळजी घेतली, बिपिन आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, डीजे लाईट्स अँड साऊंड्स. तर भावेश घरात वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आगतम स्वागतम, सहर्ष स्वागतम. चला यार सारे या एक भार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भार हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, भरवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी थँक्यू व्हेरी मच. मदत
सिल्वर लाईन जे आमचे डीजे ऑपरेटर आहेत ज्यांचे गुड नेम. प्रसाद आणि प्रणीत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जो संघ वासळी टार्गेट सेट केले गेले ते 59 रनचं. पहिलाच बॉल ह्या वेळेला चॉप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 1 रन ऑफ द मार्क. एमसीसी क्रिकेट क्लब आयोजित एमसीसी ट्रॉफी 2025 चा हा शानदार सोहळा फायनल डे आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्हा, वसई तालुका, विरार विभाग आणि या आगाशीपुरापाड्याच्या मैदानात सुरू असलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. आपण पाहतायत एमसीसी क्रिकेट क्लबचा एमसीसी ट्रॉफीचा हा क्रिकेटचा सोहळा. तुम्हा सर्वांना आवडणारा खेळ म्हणजेच क्रिकेट पाहायला मिळतोय. 1 रन झालेले आहे. 59 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे. काय पिकअप शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंड चौकार. गुड शॉट. थँक्यू. धन्यवाद धुमाकांत अँड वैभव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. ज्या पद्धतीने डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्ले सुद्धा पाहिलात. प्रवीण पाटील एक एक्सपर्ट मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच क्विकली रिप्ले दाखवण्यामध्ये व्यस्त असतात. झूम करून आपण पाहतायत प्रणीतला दाखवलं गेलंय. आमचे हे कॅमेरामॅन एक साइड अँगल आपल्याला पाहायला मिळतो आणि समोरचा एक अँगल आपण पाहू शकताय. तर रोहित चौधरी आहेत. साहिल थोडेसे रेस्ट घेत आहेत. लंच टाइम आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये साहिलला. तर प्रवीण पाटील टप्पा पड्यानंतर थोडासा टॉस झाला होता. चेंडू अप्रतिम फ्लाईट दिली होती. या बॉलला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1+1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 या धावसंख्येवर 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन या स्पर्धेचं आपण अनुभवतायत. प्रत्येक वेळोवेळी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ते सुद्धा खूप मनपूर्वक त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. आमच्या समवेत भरतजी मोरे आफ्टर लंच नंतर उपस्थित होत आहेत. आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. गुड आफ्टरनून. शुभ दुपार. गुड आफ्टरनून. आणि 7 धावा दाखल करती 2 चेंडूचा खेळ झाला. आणि प्रमोद सर इथं आपण आस्किंग रन रेट किंवा ज्या काही धावांचा पाठलाग करायचा त्या धावा जर बघितल्या तर चांगली सुरुवात आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा. त्याच्यामध्ये एक मोठा फटका आपण पाहिला. नेक्स्ट बॉल त्याला दिशा देण्याचा प्रयत्न पॉईंटच्या रिझममध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडा वेळ फंबल जरूर झाला परंतु तोपर्यंत एकदा येताना दिसते. चांगली फाईट इथं बघायला मिळेल. वासळी आणि दुसऱ्या बाजूला उमेळा या संघाची. उमेळाने पहिली बॅटिंग घेतली होती. टॉस जिंकल्यानंतर थोडासा धाडसी निर्णय होता आणि त्या धाडसी निर्णयावरती खडे उतरत असताना त्यांनी ज्या 58 धावा बनवल्यात खरोखरच आउटस्टँडिंग. फटका तर चांगला आहे. फिल्डर येत आहेत आणि त्याला बीट करून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 रन. युरो पॉवर सिक्सर. उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी. तू बीच बाजारी जब हुस्न दिखाने जाएगी. होश उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी. इतना से बढ़ कहना तेज हवा से बच के रहना. गिर जाए तो फिर ना कहना. छोटे काय जबरदस्त फटका इथं सजवला आणि ते बचके रहना हटके रहना ते गाणं आता इथं वाजलंय. आता खरोखरच वाचण्याची गरज आहे. बॉलरला वाचण्याची गरज आहे. चांगली बॅटिंग मैदानात प्रमणित करतोय. पुन्हा एकदा चेंडू उंच हवेमध्ये. यावेळेला उंची जास्त आहे. काय अंतर नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. एक चांगल्या स्टार्ट नंतर खराब शॉट सिलेक्शन आणि मोठा हादरा वासळी संघाला. 14 वरती पहिला हादरा. विकेट गॉन.
झुमका tirare, Barelli que besarme. झुमका tirare, Barelli que besarme. झुमका tirare. हो, एक षटकार एक चौकार. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय प्रणित. परंतु या स्टार्ट नंतर ज्या 59 धावांना तुम्ही बघत होता त्या 59 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला खेळपट्टीवरती राहणं ही तुमची पहिली प्रायोरिटी असणं गरजेची होती. मोठे फटके कधी केव्हा मारायचे याचा विचार करण्यासाठी तुमच्याकडे बाकी चेंडू सुद्धा होते, परंतु जर का तुम्ही खेळपट्टीवरती उभे नाही राहिलात तर फटके कुठून मारणार हे ध्यानात ठेवणं गरजेचं होतं. 14-1 आहे. अजून एका चेंडूचा खेळणं शिल्लक. स्टार्ट चांगली झाली होती, परंतु या वेळेला त्या स्टार्टला एक मोठ्या कन्वर्ट इनिंग मध्ये करता आलं नाही. आय थिंक सो गोलंदाज या वेळेला आपण पाहतायत रिप्लेसमेंट केलं जातंय. आकाश बाहेर येत असताना मितेशला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. प्रसाद आणि प्रतीक अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वासळी ही टीम एका साईडला तर उमेळा टीमने टॉस जिंकल्यानंतर बेधडक निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग स्वीकारू. आकाशचा जो अप्रोच होता तो अप्रतिम आपण पाहू शकला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळतंय 14 या धावसंख्येवर. या वेळेला आपण पाहतायत यस व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 17-17. थँक्यू डीजे. बघा अतिशय चांगला निर्णय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली. बॅटिंग स्वीकारत असताना 58 धावा बनवल्या. पण निर्णय काय घेताय याला जास्त महत्व नाहीये. निर्णय घेतल्यानंतर तो खरा कसा ठरवला जातोय याला जास्त महत्व असतं. 15-0 उमेळाच्या होत्या. 17-1 वासळीची आहे. म्हणजे जरी या 59 धावांचा पाठलाग करायचा असताना एक विकेट गेली असली तरी सुद्धा ॲज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट इनिंग फर्स्ट ओव्हर वासळी संघ थोडासा पुढे आहे. वासळी संघ पुढे आहे. आता नव्याने येणारा गोलंदाज कोण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि त्याच्यासमोर प्रसादचा काय पवित्र असणार आहे किंवा प्रतीकचा काय पवित्र असणार आहे ते पाहणं रोचक ठरणार आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 42 रन 14च्या सरासरीने आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. आज भारत वर्सेस न्यूझीलंड असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय भारतीय संघ फॉर्मामध्ये असलेला ICIC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कारण न्यूझीलंडचं पारडं जड हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर. संकल्प MCC क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतायत MCC ट्रॉफी 2025. आजचा शेवटचा दिवस. ऑन साईडला पुलचा फटका अगदी पॉवरफुल आहे, परंतु हवेच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळता येणं फार जिकरीचं काम असतं, कारण इथून जर हवेचा जोत नसता तर कदाचित आराम के साथ आरामदायक सक्सेसफुल षटकार पाहायला मिळाला असता. कारण जेव्हा आपण नदीच्या विरुद्ध प्रवाहाच्या दिशेने पोहतो त्यावेळेला शक्य होत नाही लवकरात लवकर पोहोचणं. त्याच पद्धतीने क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही हवेच्या अगेन्स्ट षटकारांचा मारा करतील तर तिथे इम्पॉसिबल. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. त्या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक
जरूर पाहायला मिळतोय. अतिशय चांगली मेहनत घेतले, प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा केल्यानंतर एक जो आपण पाहू शकताय परफॉर्मन्स असतो. कसं जसं चित्रपट मध्ये आपण पाहतो की प्रत्येक जण प्रत्येक वेगवेगळा अभिनय हा सादर केल्यानंतर सुपरहिट होतो. त्याच पद्धतीने आपण पाहतायत की एखादी स्पर्धा जर भरवण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्येकाची कामं ही प्रत्येकाला वाट्याला आल्यानंतर त्याने ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर एक स्पर्धा उत्तमरित्या आणि यशस्वीरित्याच्या मार्गावर पाहायला मिळते. यंदाचं 5वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. जसं मॅडमने सांगितलं की 100 वर्ष पूर्ण होत या स्पर्धेला अशीच आपण अपेक्षा बाळगूया. येणाऱ्या पिढीला ते धागेदोरे जरूर दिले जातील, परंतु त्यासाठी आपल्याला तत्पर असावं लागतं. परफ्यूम डिलिव्हरी होती, नाकाला सुगंध करून जाणारा खेळपट्टीच्या मातीचा या वेळेला सरळ चेंडू विसावला गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 17-17, लॉस ऑफ 2 विकेट. धावा थांबलेत परिपूर्णतः. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला बॉल होता. पंचांकडे दाद मागितली, पंच सहमत नाहीयेत या अपीलवर. कोणती धाव येत नाहीये. एकदा वेते लेगबाईच्या स्वरूपात खलीद सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आजपासून समाज बांधवांचा सुद्धा आपण पाहतायत की रमजान महिना सुरू होतोय आणि अशा उन्हात रखरखत्या उन्हामध्ये खरंच जिकरीचं काम असतं. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे की सर्व धर्म समभाव जपणारा हा खेळ म्हणून जपला जातो. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत वॉड थ्रो, अतिशय चांगला थ्रो पाहायला मिळाला. जसं अन्वयने थ्रो केला होता आणि तिथे फलंदाज दिशांतला परतावं लागलं होतं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 14 बॉल 40 ची आवश्यकता. 14 बॉल 40 हा फासला खूप मोठ्या प्रमाणात आता वाढताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये घेतलेली ती उंच भरारी 17 धावांची. त्यानंतर या षटकामध्ये मागील 4 चेंडूमध्ये गोलंदाज संकल्पने खूप चांगला संकल्प सादर केला आणि त्यानंतर मात्र जखडून ठेवले फलंदाजांना. विकेट जी आली आहे प्रसादची, आय थिंक ती विकेट ही थोडीशी त्रासदायक. आणि त्या अगोदर अजून एक फलंदाज ज्याने खूप चांगला स्टार्ट दिला होता तो मैदानाबाहेर गेला आणि तिथून वासळीच्या अडचणींना सुरुवात व्हायला लागली. आता अडचणी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. नक्कीच अडचणी या मात्र मनात आल्यानंतर भरपूर समस्या वाढत असतात. परंतु जर त्या अडचणींना सामोरे जाण्याची ताकद आपल्याकडे असेल तर कितीही मोठी संकटे येऊ द्या, कितीही मोठ्या अडचणी येऊ द्या, कितीही मोठ्या समस्या येऊ द्या, त्याचं निवारण अगदी सहजगत्या होतं. स्लोवर 1 चेंडू, चेंज ऑफ पेस, खूप चांगली गोलंदाजी, संकल्पनेने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. कारण नावातच संकल्प आहे. हा मला चांगली गोलंदाजी करायची आहे, हा त्याचा संकल्प झाला. कारण माझं नाव काय आहे तर संकल्प आहे. आणि यावेळेला चांगली गोलंदाजी केली. 12 बॉल 39 ची आवश्यकता असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. चर्चा जारी राहील. या पण देऊया सिल्वर लाईन डीजे अँड साऊंड. फासला बनत चाललाय. 30 वरती 1 होते उमेळा आणि वासळी 20 वरती 2 आहेत. ज्या 17ने पुढे होतं त्या दुसऱ्या षटकामध्ये खूप मोठा फासला आता बनत गेलाय. म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये दुसऱ्या षटकामध्ये झालेले ते हल्ले, दुसऱ्या षटकामध्ये झालेली ती हाणामारी, त्या हाणामारीला बघत असताना असं वाटलं होतं की वासळी संघ परत येईल, परंतु तसं झालेलं नाहीये. आता बॅटिंग चा हा ग्राफ जर बघितला तर त्याच्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे हावी ठरलाय गोलंदाज संकल्प. आणि त्याने जो केला होता संकल्प इकॉनॉमिकल स्पेलचा तो त्याने सादर सुद्धा तिथे केलाय. तुर्तास नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. 12-39चं इक्वेशन, या इक्वेशनला भेदण्यासाठी निशांतच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. प्रतीक वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आले होते, जी जागा खूप महत्त्वाची मानली जाते ज्यावेळेला एखाद्या आपण बॅटिंग ऑर्डरमध्ये किंवा एखाद्या संघामध्ये ते स्थान बघत असतो त्यावेळेला. आणि प्रतीकला त्या मिडल ऑर्डरला सांभाळण्याची सर्वात मोठी जबाबदारी म्हणून चांगला खेळ साकारावा लागणार आहे. इथून या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले, कहाणी बनेल आणि ही मॅच सुद्धा बनू शकते. येस, ॲब्सोल्युटली राईट भरतजी मोरे. जागेवरून खेळले गेले. प्रहार मोठा केला होता. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर हवेच्या झोतामुळे अंदाज बांधता आला नाही. मात्र हवेचा झोत असल्यामुळे अंदाज बांधता येत नाही. इथे मिळेल चौकार. आता कुठेतरी मात्र गेम प्लॅनिंग चांगलं झालंय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. वासळी
या टीमच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24 या धावसंख्येवर या चौकाराने नीनाजी वर्तक यावेळेला आपण पाहताय त्यांचं स्वागत केलं जातं 24 लॉस ऑफ 2 विकेट. आदित्य वर्तक यांना विनंती करेल आपण मंचावरती यायचंय. आदित्य वर्तक आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती या. सबका मकसद एक ही है, छीन टपाक डम डम. 24 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत विजयासाठी. 59 रनचं टार्गेट समोर असताना 35 ची आवश्यकता आहे. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत नाहीये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर कौशल आपल्या संघाला घेऊन जातोय 25 वर. आता विजयासाठी अजून सुद्धा 35 रनची आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 11 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 35 रन 2 बॉलचा खेळ झालाय. 34 रनची आवश्यकता. 25 रन झालेले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. शॉट ऑफ लेन चेंडू होता. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. या वेळेला चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावन करता मेल बाईच्या माध्यमातून हा चौकार. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता. प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. नशिबाचा उत्तम ज्वेलर्स चौकार. प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशिबाला सुद्धा हरावं लागतं आणि एक सुंदर धबधबा बांधण्यासाठी तुम्हाला सुद्धा उंचावरून पडावं लागतं. हे पाण्याच्या बाबतीत झालं. या मॅचमध्ये जर सांगायचं झालं तर 9-30 म्हणजे 3 मोठे फटके या मॅचला परत आणून देतील. परंतु प्रतीक आणि कौशल यांनी काय प्लॅन केलाय ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न होता, लांबून खेळायचा होता, चॉप करण्याचा काहीसा मानस आणि तो चॉप करत असताना मात्र चेंडू प्रॉपर बॅटवरती आला नाहीये. एकच धावून तिथं कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली वासळी या संघाची आणि आतापर्यंत 8 बॉल आहेत आणि 8 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता वासळी टीमला. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले. 5 बॉल मध्ये 6 कौशल, 4 बॉल मध्ये 2 प्रतीक पाहायला मिळतोय. म्हणजे प्रतीक थोडासा स्ट्रगल करताना जरूर पाहायला मिळतो, परंतु येणाऱ्या चेंडूंमध्ये काय दबदबा राहील, वर्चस्व राहील याकडे लक्ष असणार आहे. बॉल आहेत 8 बॉल मध्ये विजयासाठी 29. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल खाली राहिला होता. पुन्हा एकदा विकेट किपरने मिस्टेक केली. चुकीला माफी नाहीये. 4 रन चौकार मिळेल. कोणी फिरणार नाही, कोणी लढणार नाही, आपला सम्राट दरार आहे रे. तुला कळणार नाही, तुला भरणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. अशा प्रकारचा चेंडू होता. फुला लेंथ हाताळण्याचा प्रयत्न, परंतु गुडलेन स्पॉटच्या थोडासा पुढे चेंडू पडला आणि तिथून थोडा बाहेर निघत असताना यष्टिरक्षकाच्या जवळ जाऊन डेप झालाय आणि त्यामुळे त्या टप्प्याला जज न करत असताना चेंडू लॉक स्टॉप सीमारा पार गेलाय. परंतु ही येणारे नशिबाचे चौकार किंवा अशा प्रकारचा ज्यावेळेला अटेम्प्ट पाहायला मिळतो किंवा अशी काही घटना घडते त्यावेळेला मोमेंटम नावाचा प्रकार जो आहे तो बदलायला सुरुवात होते आणि मोमेंटम एकदा का शिफ्ट झालं तर मात्र होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. कदाचित या मॅचमध्ये सुद्धा तो टर्न येऊ शकतो. इथून एक मोठा फटका, 6 धावांचा फटका जर आला शेवटच्या षटकाला बघणं रोचक ठरणार आहे. यस ॲब्सोल्युटली राईट, नो डाऊट अबाउट इट. 7 बॉल आणि विजयासाठी 25 रन. एक मोठा फटका सामन्यामध्ये भरपूर काही सांगेल, परंतु आता विकेट किपरने कमबॅक केलंय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 25 रन. वासळई या टीमला विजयाकरिता पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. रन तर रक्त ऊन आहे. चला जो फलंदाजी करणाऱ्या टीम मधला खेळाडू मैदानात गेला त्याने बाहेर यायचंय. जो कोणी आतमध्ये गेला त्याने बाहेर यायचंय. आपण मैदानात जाऊ शकत नाही आहात, प्लीज आपण मैदानात बाहेर या. पंचांना तिथं विचारण्यापेक्षा इथे पंच आहेत त्यामुळे आपण बाहेर आलात तर बरं होईल. रन तर रखरखत ऊन आपल्याला पाहायला मिळतं. पाणी प्राशन केलं पाहिजे डिहायड्रेशन पासून. एक पंच बाहेरचा कोण खेळाडू आतमध्ये आलाय का? बाहेरचा प्लेअर आतमध्ये आला नाहीये. जर का काय असेल तर तुम्हाला आयोजन कमिटीला सर्वप्रथम विचारावं लागेल, कारण या अगोदर आपण कोणालाही मैदानात येऊ दिलेलं नाहीये.
चला या रे सारे या एक वारे हा गाव एक कराया चला या रे सारे या एक वारे हा गाव एक कराया चला द्या रे हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट खेळू थँक्यू. हा आमचा समालोचन कक्ष आणि शामियाना पाहायला मिळाला. धन्यवाद. DBN लाईव्ह रोहित चौधरी कॅमेरामॅन आणि फोकस केलं होतं या स्टँडच्या दिशेने आणि हीच खासियत राहिली DBN लाईव्हच्या माध्यमातून. कोणत्या क्षणाला कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारे कॅमेरा फोकस करायचा त्या स्टँडच्या दिशेने. तर बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी. आतापर्यंत हेच खऱ्या अर्थानं चापेवाडी चषकामध्ये सुद्धा पाहायला मिळालं होतं. जे आपण पाहू शकताय समालोचनाचा परफेक्ट कॉम्बो आपण पाहतायत. मिस्टर भरत मोरे आमच्या समवेत आहेत आणि खासियत राहिले भरपूर अशा प्रकारचं काही वाक्य त्यांच्या माध्यमातून जसजसं सत्र पुढे जाईल तसतसं आपल्याला पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. 34वर 2, 6 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एक चांगली फाईट ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅट स्विंग होते हातामध्ये आणि फर्स्ट अटेम्प्टला यावेळेला कॅच कॅरी झाला नव्हता परंतु सेकंड अटेम्प्टला यावेळेला कॅच कॅरी होत असताना पाहायला मिळतोय. धन्यवाद सांगितलं असेल चेंडूला यात ती मात्र शंका नाहीये. तू माझ्या हातामध्ये थांबलास अन्यथा आज कॅच सोडण्याचा दिवस संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतोय. आणि त्याची सुरुवात कुठून झाली या मैदानावरती सतत खेळणारे आमचे यजमान टीम आगाशीकडून 3 ते 4 झेल एकाच इनिंगमध्ये त्यांच्याकडून सुटले होते परंतु अन्वयचा तो रनआउट तो सगळ्यांना भुरळ पाडणारा होता आणि अन्वयने केला तो हिट अजूनही सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. तुर्तास एक गोष्टीचा उल्लेख आणि कौतुक सुद्धा करावं असं वाटतं. जो धाडसी निर्णय उमळ्याने घेतला होता म्हणजे रतनजी जाटा सर म्हणायचे ना एखादा निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय खरा कसा होता किंवा योग्य कसा आहे त्याच्यासाठी लावणारे एफर्ट किंवा ते खरं करून दाखवणं हे जर आपल्याकडे कौशल्य असेल तर मात्र आपण कुठेच मागे पडत नाही. ते दाखवलं इथं उमेळाने. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली नाही बॅटिंग कशी योग्य आहे ती करून दाखवत असताना या धावांचा बचाव सुद्धा जवळ ते करण्यामध्ये ते यशाजवळ येऊन थांबलेले आहेत. आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये एकच असतं की आज आपल्याला काय करायचंय म्हणजे हा निर्णय झाला. जसं क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला आल्यानंतर तशा पद्धतीने तुम्हाला निर्णय घ्यावाच लागतो. यावेळेला ऑन साईडला खेळलं गेलंय इथे वेगळ्याच पद्धतीने आपण पाहत आहेत जरूर काय बॅडमिंटन खेळतायत की काय अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं. जर कदाचित भरत मोरे आपण पाहिलं तर 1 बॉल 4 रनची आवश्यकता असते आणि अशा प्रकारची सिच्युएशन असती तर कदाचित मोय पाहायला मिळालं असतं. मोहे आणि एवढा फेमस झाला असतं की टेनिस क्रिकेट विषयामध्ये हे सगळ्यांना बघावं असं वाटलं असतं. असा काहीसा क्षण होता. आणि टिपिकली ज्या वेळेला अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ फिल्डिंग केली होते त्यावेळेला अशा प्रकारचं चित्र अनेक वेळा असतं. चौकार आला. संघाची धावसंख्या 38-21 ची आवश्यकता. चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहे. चांगली फिल्डिंग तेवढा चांगला उमेदीने थ्रो केला गेला. गुड फिल्डिंग गुड थ्रो. हा चेंडू मात्र मिळत नाहीयेत हातामध्ये बसत नाहीयेत कारण कदाचित नोकरी धंद्याच्यामुळे या खेळाडूंना कधी कधी प्रॅक्टिस करायला मोका मिळत नाही कारण सरावाशिवाय हा खेळ खेळणं फार कठीण आहे. असं नाहीये तुम्हाला अनुभव असेल पण अनुभव असल्यानंतर पण सराव खूप महत्वाचा आहे कारण अलीकडचं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळतं झपाट्याने वाढले आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला अपडेट राहावं लागतं. वेगवेगळे शॉट सिलेक्शन पाहायला मिळतात. गोलंदाजी वेगळ्या पद्धतीने करावी लागते. अतिशय चांगला चेंडू होता. सुपर लेंथ लाईन यावेळेला 39-39ला 3. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि या नियमानुसार तुमच्यामध्ये परिवर्तन नाही तुम्ही घडून आणलं जसा स्थिती आहे किंवा जसा काळ पुढे चाललाय आणि प्रगत टेनिस क्रिकेट ज्याची आपण चर्चा केली तो जसा प्रगती साधतोय त्याला बघता तुम्ही तुमच्यामध्ये तुमच्या कौशल्यामध्ये ती प्रगती आणणं किंवा इम्प्रूव्हाइज करणारे फटके आणणं किंवा अनेक अशा नवनवीन गोष्टींना वाव देणं हे जोपर्यंत तुम्हाला जमत नाही तोपर्यंत तुम्ही या आता चालू असलेल्या स्थितीबरोबर तुम्ही तो समतोल राखू शकत नाही आहात आणि त्यामुळे तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे. जसं अँड्रॉइड फोनला आपण अपडेट केल्याशिवाय तो स्मूथ चालत नाही. त्याच्या सगळ्या काही प्रोसेस डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला तिथं मोबाईलला सुद्धा आता तो अपडेट मागतो. तिथं अलार्म येतो. इथं अलार्म नाही येणार
इथं तुमचा खेळ जसा असेल त्यानुसार तुम्हाला त्या खेळाला सुधारावं लागणार आहे, तेव्हा कुठे तुम्ही अपडेट होणार आहात आणि ते करणं गरजेचं होतं. मॅच थोडी आता हाताबाहेर गेली. नक्कीच 2 बॉल आणि विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. परिवर्तन ही काळाची गरज आहे. यावेळेला स्विचिटचा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होते. डॉट बॉलची सांगता 1 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 20 रनची आवश्यकता. 1 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं कसं असावं, आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते, ते करून दाखवणं फार कठीण असतं. स्विच हिट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला गेला. चौकार तर मिळतोय, म्हणजे जवळजवळ एक्स्ट्रा स्वरूपात बाउंड्रीज फार मोठ्या प्रमाणात आलेत. हरकत नाहीये. एका साईडला संघ पाहायला मिळतो उमेळा. जर इथून कमी धावा असत्या तर या धावांचा, या एक्स्ट्रा धावांचा उल्लेख जरूर केला गेला असता. परंतु कॉंग्रॅच्युलेशन उमेळा टीम अँड हार्ड लक वासळी टीम. लगेच वासळी टीमचे कॅप्टन तुम्ही या, आपल्याला सन्मानित केलं जाईल. पराभूत झालेल्या संघासाठी आपण एक सन्मान चिन्ह देऊन MCC क्रिकेट क्लबच्या वतीने MCC ट्रॉफीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. सन्मान चिन्ह देऊन आपला गौरव करण्यात येईल. अभिनंदन.